हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.4 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर दिलेले आहेत आपल्याला 3:5 तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला विचारलेले आहे. आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाहिले म्हणजे थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर आपल्याला इथे दिलेलं आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे एकसारखेच असतील दिसायला, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या पाहायतून हे संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे संगत भुजाचा वर्ग करायचा, संगत भुजाचा वर्ग एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर त्यांचे क्षेत्रफळ काय येणार, त्यांच्या संगत भुजाचा वर्ग करायचं म्हणजे वर्गाचा म्हणजे वर्ग करायचा. ठीक आहे. तर इथे आपण समजूता त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे काय आहे, दोन्ही समरूप त्रिकोण आहेत. आणि मग आपण पाहूता याची AB बाजू घेऊ तर याची PQ बाजू घेऊ. AB आणि PQ ह्या दोन बाजूचं जे गुणोत्तर दिलेले आहे ते 3:5 दिलेलं आहे. या संगत बाजू बघा, इथं पहिलं आणि दुसरं घेतलं, इथं पहिलं आणि दुसरं, इथं पहिले दुसरं घेतलं तर इथं पहिलं आणि तिसरं घेऊ नका किंवा दुसरं आणि तिसरं घेऊ नका. इथं जसं घेतलं इथं पण तसंच घ्यावं लागते, ते संगत बाजू असतात. तर हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. हे दिलेलं असल्यामुळं हे काय दिलेलं आहे, दिलेले आहे पक्ष लिहिलं तरी चालते. दिलेले आहे याच्या जागी आपण काय लिहू शकतो, पक्ष. ठीक आहे. तर हे प्रमाणात आहेत, हे प्रमाणात आहेत. मग आपण AB काय लिहू शकतो, AB बरोबर 3x घ्यायचे आणि PQ बरोबर काय घ्यायचे, PQ. कारण हे प्रमाणात आहे, काटाकाटी करून पण आलेले असू शकतात. आता ह्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. समरूप त्रिकोणाच्या काय म्हणू शकतो आपण, क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि कोणता आहे, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, ए म्हणजे क्षेत्रफळ, सॉरी ABC लिहावं लागेल, ABC पुन्हा कट करून देतो. आपल्याला AB चा वर्ग आणि PQ चा वर्ग करावा लागेल. AB किती आहे, 3x आहे, त्याचा वर्ग करायचा. आणि हे काय आहे, PQ 5x आहे, त्याचा वर्ग करायचा. आता 3x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग येते 9, x चा वर्ग येते x वर्ग, 5 चा वर्ग येते 25 आणि x चा वर्ग येते x वर्ग. आता हे x वर्ग कटून गेले. मग आपल्याला हे उत्तर काय आलं, त्रिकोण ABC क्षेत्रफळ त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, हे म्हणजे क्षेत्रफळ किती आला आपल्याला इथं, हे x वर्ग कटून गेले, हे 9 आणि 25 आले. म्हणून आपल्याला काय लिहायचं, उत्तर दिलेल्या त्रिकोणाच्या इथं जे आहे ते लिहायचं आपल्याला. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2 तर ते आले. तर त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आलं, 9:25 आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न क्रमांक 1 केला. आपला दुसरा प्रश्न आहे, ABC आणि समरूप त्रिकोण PQR आणि AB च गुणोत्तर
PQC दिलेला आहे 2/3 दिलेला आहे. तर पुढील चौकटी आपल्याला पूर्ण करायची आहे. अतिशय सोपं असं उत्तर आहे याचं. क्षेत्रफळ त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. इथं दिलं AB. आता A कितव्या नंबरला आहे? A पहिल्या नंबरला आहे, B दुसऱ्या नंबरला आहे की नाही? मग इथलचं पण सुरुवातीतच घ्यायचं. इथलचं QR किंवा PR किंवा RP असं काही लिहायचं नाही. इथं 1 नंबरला A आणि 2 नंबरला B आहे, तर इथं PQ घ्यायचं आहे आणि त्याचा इथं वर्ग आहे, तर इथं पण वर्ग करायचा. आता इथं दिलेला आहे 2 चा वर्ग दिलेला आहे. 2 चा वर्ग किती येते? इथे 4 येते. 3 चा वर्ग किती येते? 3 चा वर्ग 9. एवढं सोपं आहे. ठीक आहे, 2 चा वर्ग इथे 4 लिहायचं, 3 चा वर्ग 9 आणि उत्तर आपलं झालेलं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे ABC आणि PQR हे काय आहे? समरूप त्रिकोण आहे. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ 80 दिलेले आहे. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ दिलेले 125. तर खालील चौकटी पूर्ण करायच्या, म्हणजे रिकाम्या जागाच आपल्याला इथे करायच्या आहे. इथं पाहिलं त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ ते किती आहे? इथं 80 आहे आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 125 हे त्यांनी दिलेलंच आहे. आपल्याला काही करायचं नाही आहे. आता आपण याला जर याचं जर आपण काटाकाटी केली, काटाकाटी करू शकतो. दोघाला 5-5 न भागाकार देऊ शकतो. याला 5 न भागाकार दिलं तर 16 येते. याला 5 न भाग दिलं तर आपल्याला येतात 25. मग इथं लिहायचे 16, इथं लिहूत आपण 16 आणि इथं लिहूत आपण 25. आता अजून भागाकार जात नाही याला. आता जर आपण आपल्याला सांगितलं AB आणि PQ बघितले. आता हे वर्ग आहे, एरिया वर्ग असतो आणि आपल्याला संगत बाजू पाहिजे असेल तर त्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. मग ह्या दोन्ही बाजूचे वर्गमूळ जर घेतले, हा आपल्याला चौकटी दिले म्हणून मी तेवढंच करतोय. हा 16 जे वर्ग आहे तो 4 चा वर्ग आहे आणि 25 जो वर्ग आहे तो 5 चा वर्ग आहे. ठीक आहे, 16 4 चा वर्ग आहे, 25 5 चा वर्ग आहे, एवढं लिहायचं. आपलं उत्तर संपलं. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण LMN आणि त्रिकोण PQR हे काय दिलेले? समरूप दिले. आणि आपल्याला एक इक्वेशन दिलेली आहे. आपल्याला QR दिलं तर MN आपल्याला काढायचं आहे. आपण हे पहिले लिहून घेऊ. जे दिलेलं आहे LMN समरूप त्रिकोण PQR हे जे इक्वेशन दिलेली आहे आपल्याला समीकरण, ते पण लिहून घेऊ. PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN. ठीक आहे, आता आपण काय करू? संख्या एका जागी नेऊत आणि त्रिकोण एका जागी, म्हणजे हा त्रिकोण जशाला तसा ठेवू. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ PQR हे म्हणजे क्षेत्रफळ आणि खाली लिहायचं क्षेत्रफळ त्रिकोण LMN, म्हणजे त्याला आपण लिहितो त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ. आता हे पहा, हे इकडे खाली गेलं, हे जसं तसं वरी इकडे राहील आणि हे इकडे गुणाकाराचं इकडे भागाकाराला पाहिजे. ठीक आहे, काटाकाटी होती का? इथं नाही होत. काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करायचं, परंतु आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या प्रमाणात राहतात, परंतु नाही आपल्याला माहितच आहे. ओके, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या किंवा भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणून आपण एरिया ऑफ त्रिकोण PQR लिहिण्याच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो का? बघा इकडं PQ दिलेलं आहे, नंतरचं आहे, म्हणजे QR कुठलचं आहे पहा, हे QR शेवटचे हे QR दिलेलं आहे की नाही. मग QR मला खाली लिहायचं आणि MN त्यांनी बरोबर दिलेलाच असता. MN पण हे लास्टचे 2 आहेत, तर MN इथं MN. ठीक आहे, म्हणजे ह्यांचा वर्ग
यांचा वर्ग म्हणजे यांच्या जागी काय लिहिलं, याच्या जागी मी लिहू शकतो, कारण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या प्रमाणात असतात. हे क्षेत्रफळाच्या जागी त्यांच्या संगत भुजाचा वर्ग लिहिला मी, आहे की नाही. आणि मग संगत भुजाचा वर्ग इथं हे 16 आहे आणि हे 9 आहे. आता वर्गमूळ जर घेतले आपण, वर्गमूळ घेऊन वर्गमूळ जर घेतले mn आणि QR यांचं जे गुणोत्तर येते, हे 16 4चा वर्ग आहे आणि हा 9 3चा वर्ग आहे की नाही. 16 4चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे. आपल्याला हे त्यांचं गुणोत्तर आलं. आता आपल्याला गुणोत्तर आल्यावर आपल्याला QR 20 दिलं तर mn काढायचं. QR जर 20 दिलं तर आपल्याला mn बरोबर किती काढायचं. आता हे QR च्या जागी आपण किती ठेवायचे, 20. mn जसा तसं म्हणजे mn आपल्याला काढायचं, mn जसाला तसं QR च्या जागी मी 20 ठेवतो. इथे 4 3. मग काय करू, हे इकडे भागाकाराच्या इकडे जाऊन गुणाकार होते. mn बरोबर 4 गुणिले 20 भागिले 3, म्हणजे भागाकाराच्या इकडे गुणाकाराला गेलेले आहेत. आता याचं आपल्याला इथे लिहिताना आपलं थोडं चुकलं. ठीक आहे, इथं PQR आहे म्हणजे आपल्याला हे QR पहिले घ्यावं लागेल, कारण पहिला त्रिकोण हे PQR, म्हणून QR घ्यायचं होतं आपल्याला. ऍक्च्युअली QR वरही घ्यायचं होतं, कारण पहिले PQR आहे ना, तर PQR ची संगत बाजू आहे QR आणि हे mn चा वर्ग असं घ्यायचं होतं. म्हणजे आपलं खालचं वरी झालं हे QR आणि mn, नाही तर आपल्याला उत्तर चुकीचं होऊन जाईल. ठीक आहे, mn काढायचं. आता हे जे गुणोत्तर आलेलं आहे इथे पण आपलं चुकलं. आपल्याला QR दिलेला आहे, QR दिलेला आहे 20 आणि mn आपल्याला काढायचं. चला आता आपण काय करू, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करू. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा म्हणजे 20 गुणिले 3 करायचे आणि mn गुणिले 4, mn गुणिले 4. आता जर आपण हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला न्यायचे, 20 गुणिले 3 भागिले 4, हे थोडं आपण इकडे साईड करू. 20 गुणिले 3 हे 20 गुणिले 3 हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला नेऊ, बरोबर mn. याला 4 1 4, 4 5 20, 5 गुणिले 3 बरोबर mn, 3 5 15 येते. mn बरोबर आपल्याला उत्तर काय आलं, 15, म्हणून mn बरोबर 15. ठीक आहे, व्यवस्थित करा. पहिल्यापासून अजून सांगतो एक वेळेस, थोडं चुकी झाली त्याच्यामुळं. आपल्याला माहिती आहे हे दिलेलं आहे, गिवन आहे सगळं प्रश्नामध्ये. तर मग मी याला काय केलं, हे इकडं जे होतं गुणाकाराच्या इकडे भागाकाराला नेलं आणि संख्या एका जागी घेतलं, हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. तर मग याच्या जागी मला काय पाहिजे होतं पहा, मी पहिले mn घेतलं होतं, कारण हे PQR पैकी पहिले QR घ्यायचं. म्हणजे मी याच्या जागी काय घेतलं, QR घेतलं. QRचा याच्या जागीच मी QRचा वर्ग लिहू शकतो आणि याच्या जागी mn चा वर्ग लिहू शकतो. आता mn चा वर्ग आणि QRचा वर्ग काऊन लिहिला, कारण इथं दिलेला आहे त्याच्यामुळे. तर मग याच्या जागी किंवा इकडे लिहू शकता तुम्ही, याच्या जागी असं इथे लिहू शकता, QRचा वर्ग बरोबर mn चा वर्ग, आणि हे सगळं याला ब्रॅकेटमध्ये पण लिहू शकता, याला ब्रॅकेटमध्ये ह्या साईडला पण लिहू शकता. नंतर हे दिल्याच्या नंतर आपल्याला मग वर्गमूळ घ्यायचे. वर्गमूळ घेतलं तर आपलं जे समीकरण हा आपल्याला हे दिलेलं आहे 16 आणि 4, त्याचं वर्गमूळ घेऊन आपलं जे उत्तर येते ते 4 3 येते. 4 3 आल्याच्या नंतर मग आपल्याला QR दिलेला आहे, QR 20 दिलेला आहे, तर mn काढायचं. ठीक आहे, QR 20 दिलं पहा, ह्या गुणोत्तरामध्ये आपलं हे गुणोत्तर होतं QR आणि mn 4 3. QR किती दिलेला आहे 20, mn आपल्याला माहिती नाही, हे 4 आणि 3. आता ह्या इक्वेशनला जर तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, तर चौथा प्रश्न केला, आता पाचवा प्रश्नाकडे हो. पहा, पाचवा प्रश्न आहे, दोन समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 आणि 81, म्हणजे दोन एकसारखे त्रिकोण आहे, त्यांचं जे
क्षेत्रफळ आहे 225 आणि 81 चौरस सेमी आहे. तर लहान त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची आपल्या संगत बाजू काढायची. बघा लहान त्रिकोण आहे 81 लक्षात ठेवा. तर मागच्या वेळेस आपण थोडंसं खालीवरी झालं त्याच्यामुळे उत्तर बरंच विस्कळीत झालं. इथं व्यवस्थित करू. समजा ते दोन त्रिकोण आहे आपल्याला त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. लहान त्रिकोणाची बाजू आपल्याला समजा लहान त्रिकोणाची बाजू आहे आपल्याला PQ दिली ते. हा लहान त्रिकोण आहे की नाही, लहान त्रिकोण आहे. हा मोठा ABC आणि असं लिहायचं ते लिहा 225 आणि समरूप 81 म्हणजे हा याचा 225 येते आणि याचा 81. हा लहान त्रिकोण आहे. फक्त एवढंच लिहा. म्हणजे हे PQ आपल्याला दिलेलं आहे. जर 12 दिलेला असेल तर आपल्याला काय करायचं, AB काढायचं. AB बरोबर किती असं काढायचं. ठीक आहे. प्रश्न समजून घ्या. मोठ्या त्रिकोणाची बाजू AB आहे, लहान त्रिकोणाची बाजू PQ आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपण लिहून घेतलं. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे मग आपण काय करायचं, एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या दोघांचे क्षेत्रफळ काय राहणार, त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात राहणार. आता ह्या दोघांचं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. पहिले यांचं गुणोत्तर हे घेऊ. गुणोत्तर किती क्षेत्रफळ त्यांचे क्षेत्रफळ घेऊ. इथं 225 आहे आणि इथं 81 आहे. आता हे राहतात वर्गाच्या प्रमाणात, त्यांच्या बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. बाजू काय आहे त्याची आपण याच्या जागी लिहूतात. ठीक आहे. याच्या जागी याची बाजू काय आहे, बाजूचा AB चा वर्ग लिहू शकतो याच्या जागी आपण. ठीक आहे. आणि याच्या जागी आपण PQ चा वर्ग लिहू शकतो. आणि हे झाले 225 आणि हे झाले 81. आता इथं जर वर्गमूळ घेतले पहा, याच्या जागी मी AB चा वर्ग घेऊ शकतो कारण त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. ठीक आहे. याच्या जागी मी याची भुजा घेतली एक, त्याचा वर्ग घेतला, याची एक भुजा घेतली, त्याचा वर्ग घेतला. आता वर्गमूळ घेऊन मग इथं AB आणि इथं PQ येईल. हा 225 15चा वर्ग आहे आणि हा 81 9चा वर्ग आहे. आता लक्ष द्या की ह्या दोघांना कशाने भाग जातो का बघायचं. याला 3 न भाग जातो 5 येतो, याला 3 न भाग जातो 3 येते, याला पण 3 न भाग दिला 3 आला. म्हणजे याचा गुणोत्तर काय आलं. म्हणून AB PQ बरोबर 5/3 आहे. आपल्याला आता AB कशाची व्हॅल्यू दिली इथं आपल्याला, PQ ची व्हॅल्यू दिली तर AB ची काढायची. PQ जेव्हा PQ 3 असेल तर AB आपल्याला किती हे ते काढायचं. सॉरी किती हे ते काढायचं. तर आपण याच्यामध्ये किमती ठेवू. PQ AB च्या जागी AB, PQ च्या जागी 3 ठेवू. हे 5 असेल 3, 5 आणि 3. अजून एकदा सांगतो. PQ बरोबर 12 आहे तर AB बरोबर किती आहे. AB च्या जागी AB ठेवायचं. PQ ची किंमत 12 आहे बरोबर 5/3 आपल्याला दिलेलं आहे. मग हे गुणाकाराच्या इकडं
सॉरी भागाकाराच्या इकडे इकडे पहा, ए बी हे 5/3 जशा तसं लिहिलं, हे भागाकाराच्या इकडे गुणाकाराला गेले, याचे कॅल्क्युलेशन केले, 3 1 3, 3 चौक 12, 5 गुणिले 4 इथं आले, 5 गुणिले 4 ए बी, म्हणून ए बी बरोबरचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 20 आलेलं आहे. इथे पण आपल्याला काही दिलेलं आहे, दोन त्रिकोणा, हे दोन त्रिकोण आहेत जे आपल्याला समरूप आहेत. त्रिकोण उत्तर म्हणजे आपण घेऊ ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ त्रिकोण आहेत, त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, एरिया ऑफ त्रिकोण. ठीक आहे, हे दिलेलं आहे म्हणजे त्याचं समरूप राहतं. ठीक आहे, तर ए त्रिकोण ए बी सी आणि गुणोत्तर, याचं गुणोत्तर काय दिलेलं आहे, डीई एफ. ह्या दोघांचं गुणोत्तर काय राहते, त्यांच्या बाजूच्या भुजाच्या वर्गाच्या प्रमाणात राहतात. याची भुजा काय आहे, ए बी आहे, त्याचा वर्ग घ्यायचा, मग याची डीई आहे, डीई त्याचा वर्ग घ्यायचा, आणि आपल्या इथं लिहायचं आपलं जे प्रमेय आहे. प्रमेय कोणतं आहे तर समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमाण. समरूप असं एवढं लिहिलं तरी चालते, किंवा दोन त्रिकोणाचे लिहा, पूर्ण लिहूत आपण, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत भुजांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. असं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, एवढं लिहायचं आहे पूर्ण. आपण जसं की वरील लिहितो नेहमी, हे आपल्याला माहिती आहे. जर दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे जे क्षेत्रफळ आहे त्यांच्या भुजांच्या वर्गाच्या प्रमाणात, म्हणजे त्यांच्या भुजा आहे त्याच्या वर्गाच्या प्रमाणात. आता यांचं जे गुणोत्तर आहे ते दिलेलं आहे 1:2, म्हणजे इथं 1 असेल तर इथं 2 दिलेलं आहे. आता ए बी ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, जर 4चा वर्ग. डीई ची व्हॅल्यू किती दिलेली, डीई ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, डीई चा वर्ग. आता आपण याला सॉल्व करू. 1/2 बरोबर 4चा वर्ग 16 येते. डीई माहिती नाही आपल्याला, डीई चा वर्ग जसा तसा. आता हे इकडे जाईल, 1 गुणिले डीई येईल, 1 गुणिले डीई चा वर्ग 2 गुणिले किंवा 16 गुणिले 2, 16 गुणिले 2. आता हे 1 न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही, म्हणून इथं डीई चा वर्ग बरोबर 16 गुणिले 2, हे की नाही. आता वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घेऊन डी चा वर्ग, हे कंसाचा वर्ग हटून जाते, इथं फक्त डी राहते. 4 कशात 16 कशाचा वर्ग आहे, 4चा. 2चा वर्ग निघते का, नाही निघत. 2 कशाचा वर्ग आहे, कशाचाच नाही, त्याच्यामुळे ते वर्गमुळात राहते. एवढं सोपं आहे, पद्धतशीर झालेलं आहे. डीई जे आलेलं आहे आपलं 4 वर्गमुळात 16. चला शेवटचा प्रश्न करू. पुढचा आपल्याला 7वा प्रश्न आहे. रिकाम्या जागा कंप्लीट करायची आहेत आपल्याला इथे. तर इथे पहा, डी एफ बरोबर डीपी. बघा हे डी एफ कुठं आहे, डी एफ आहे की नाही, डी एफ इथून एवढा आहे. ठीक आहे, मग त्याच्यात लिहिलं डीपी म्हणजे इथून एवढा भाग, आणि पी एफ इथे काय येईल, मग पी एफ इथे येईल, पी एफ म्हणजे इथून एवढा भाग आणि इथून एवढा भाग, डी एफ येतो, आहे की नाही. इथं काय येणार, पी एफ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे डी एफ किती दिलेलं आहे पहा, डीपी दिलेलं आहे आपल्याला एक्स. ह्या डीपीच्या जागी आपल्याला एक्स लिहायचं आहे. आणि हे पी एफ किती दिलं त्याने, 2 डीपी दिलं. पी एफ काय दिलं, 2 गुणिले डीपी. म्हणजे इथं हा एक्स असेल, हा डीपी एक्स असेल, तर हा किती येणार, मग 2x येणार. ठीक आहे, पी एफ बरोबर किती आहे इथं दिलेलं आहे त्यांनी, पी एफ बरोबर काय आहे, 2x. एक्स आणि 2x इथं उत्तर त्यांनी देऊन टाकलेलं आहे 3x, त्याच्यामुळे इथलची रिकामी जागा नाही करायची. पी एफ किती आहे इथं दिलेलं आहे, पी एफच्या जागी
आणि डीपीच्या जागी काय लिहिलं त्याने, डीपी बरोबर एक्स आणि पी एफ बरोबर 2x आणि 3x त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. आता आपण खालचं पाहू. त्रिकोण डी एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यू, म्हणजे पहिले एफ डी ई कुठे आहे पाहू. एफ डी ई हा मोठावाला त्रिकोण आणि एफ पी क्यू म्हणजे हा छोटावाला, हा एक छोटावाला त्रिकोण आणि हा एक मोठावाला त्रिकोण, हे दोन त्रिकोण आहेत आपल्याकडे. ठीक आहे, या दोन त्रिकोणामध्ये कोण एफ डी ई हा आहे ना, एफ डी ई याच्यासारखा कसा असणार छोट्या त्रिकोणामध्ये, एफ पी क्यू असणार. एफ डी ई सारखा कोणता बघा, एफ डी आणि ई, म्हणजे एफ डी ई असा गेलेला आहे. तर मग छोट्या त्रिकोणामध्ये पण आपल्याला असा त्रिकोण पाहिजे, म्हणजे एफ पी क्यू आपल्याला असं लिहावं लागेल, एफ पी क्यू. तसंच एफ ई डी असं घेतलं तर याला आपल्याला घ्यावं लागेल एफ क्यू पी. हे एफ ई डी असं घेतलं, एफ क्यू पी आपल्याला असं घ्यावं लागेल, एफ पी क्यू, सॉरी क्यू पी, एफ क्यू पी. इथे मी लिहितो एफ क्यू पी. ठीक आहे, इथे जर दिसत नसेल तर ठीक आहे, इथे एफ याच्या जागी आपल्याला एफ क्यू पी. हे कोको कसोटीनुसार एकरूप आहेत. ठीक आहे, दोन्ही काय आहे, कोको कसोटीनुसार. आता हे 3x वर्ग आहे. थोडं आपण विचार करून लिहिलं ना, 3x कशाची व्हॅल्यू आलेली, 3x व्हॅल्यू आलेली डी एफची. मग इथं लिहायचं डी एफचा वर्ग आणि 2x कशाची व्हॅल्यू आहे, 2x आहे पी एफचा वर्ग. इथं पी एफचा वर्ग, इथं काय लिहायचं, पी एफचा वर्ग. ठीक आहे, पी एफचा वर्ग आणि हे दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला पुढचं कॅल्क्युलेट करायचं, इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू. आता एफ पी क्यू आपल्याला इथं कुठे दिलेलं आहे का ते पाहायचं. एफ पी क्यू एफ पी क्यू एकच राहता, पी क्यू एफ किंवा एफ पी क्यू किती दिलेलं आहे 20. मग याच्या जागी आपल्याला किती लिहायचे 20, इथे लिहायचे आपल्याला 20. आता आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं, हे कॅल्क्युलेट केलं पहा, हे 9 गुणिले 4 सॉरी 9/4 आणि इथे 20 आहे गुणिले 20. ठीक आहे, 9/4 हे 4 1 4, 4 पंचे 20 म्हणजे 9 गुणिले 5 आलं, म्हणजे आपलं उत्तर किती येणार 45. मग इथं मला 45 लिहावं लागतं. ठीक आहे, आता एफ डी ई किती आला आपल्याला, एफ डी ई 45 आलं. आणि एरिया एफ पी क्यू किती होतं, एफ पी क्यू किंवा पी क्यू एफ एकच असते, ते होतं आपलं 20. ठीक आहे, ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येते 25. ठीक आहे, त्यांनी इथं बाकी काही नाही दिलं, पण इथे चौरस सेमी लिहिलं तर तुम्हाला अजून चांगलं, किंवा चौरस एकक. इथं काय दिलं का त्यांनी, एकक वगैरे, एकक दिलं, चौरस एकक लिहा मागितले, चौरस एकक. ठीक आहे, जे लिहिलं त्याला चौरस करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.